नमस्कार मित्रांनो, मी सुरेंद्र नरसिंगराव इरपनवार, जिल्हा समन्वयक, एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यवतमाळ। आज आपण या योजनेबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊन येऊया। ही योजना कशी आहे, ही कधी अंमलबजावणी झालेली आहे योजनेची, या योजनेचे पात्र लाभार्थी कोण आहेत आणि या योजनेचा लाभ घेण्याकरिता काय काय कागदपत्रांची आवश्यकता असते, या सर्व संपूर्ण गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊन येऊ। 2 जुलै 2012 या दिवसापासून महाराष्ट्र शासनाची महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना सुरू करण्यात आली। 23 सप्टेंबर 2018 या दिवसापासून केंद्र शासनाची आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबविण्यास सुरुवात झाली आणि पुढच्याच वर्षी म्हणजे 26 फेब्रुवारी 2019 या दिवशी या दोनही योजना एकत्रितपणे महाराष्ट्रात राबवण्याचा निर्णय शासनाने घेतला। मित्रांनो, आता इथून पुढे योजनेच्या नावाचा शॉर्ट फॉर्म मी वापरेल। आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजे PMJAY आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना म्हणजे MJPJAY। तर यापूर्वी MJPJAY मध्ये दरवर्षी प्रति कुटुंब फक्त 1,50,000चे आरोग्य संरक्षण मिळत होते, तेही फक्त BPL बिलो पॉवर्टी लाईन रेशन कार्ड धारकांना। म्हणजे जर नेटवर्क हॉस्पिटलमध्ये रुग्णाने उपचार घेतले तर त्यासाठी लागणारा खर्च MJPJAY योजनेतून दिला जायचा। यासाठी रुग्णाला फक्त रेशन कार्ड सादर करावे लागायचे। आता PMJAY योजना आपल्याला सर्वांना माहिती आहेच, ज्यामध्ये लाभार्थ्यांना प्रत्येक वर्षी प्रति कुटुंब 5 लाखांचे आरोग्य संरक्षण दिले जाते। पण आता या दोनही योजना एकत्र केल्याने MJPJAY म्हणजे महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये सुद्धा लाभार्थ्यांना 5 लाखांचे आरोग्य संरक्षण प्रति कुटुंब प्रतिवर्ष मिळणार आहे। थोडक्यात सर्व रेशन कार्ड आणि डोमिसाइल प्रमाणपत्र धारकांना आता नेटवर्क हॉस्पिटलमध्ये कुटुंबातील एक किंवा अधिक व्यक्तींच्या उपचारासाठी लागणारा 5 लाखांपर्यंतचा खर्च योजनेमधून भागवला जाणार आहे। योजनेमध्ये झालेला दुसरा मोठा बदल म्हणजे किडनी सर्जरी मूत्रपिंड शस्त्रक्रियेसाठी याआधी उपचार खर्चाची मर्यादा 2,50,000ची होती, ती आता 4,50,000 इतकी करण्यात आलेली आहे। मित्रांनो, नुसते लिमिटच नाही तर या दोन्ही योजनांमध्ये केल्या जाणाऱ्या उपचारांची संख्या सुद्धा वाढविण्यात आली आहे, ज्यामुळे 1,356 उपचार या योजनांमध्ये केले जातील आणि हे उपचार दोन्ही एकत्रित योजनांमध्ये अंगीकृत रुग्णालय म्हणजे 1,350 नेटवर्क हॉस्पिटल्समध्ये करता येणार आहेत। 28 जुलै 2023च्या शासन निर्णयानुसार आता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक कुटुंबे व अधिवास प्रमाणपत्रधारक कुटुंबांना लागू करण्यात येत आहे। आता ही झाली आजार व त्यावरील उपचारांची माहिती। मित्रांनो, राज्यातील नागरिकांच्या हितासाठी सुरू करण्यात आलेली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना सुद्धा आता MJPJAY म्हणजे महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे, ज्यामध्ये 184 उपचार केले जाणार असून प्रति रुग्ण खर्चाची मर्यादा जी 30,000ची होती ती आता वाढवून 1 लाख रुपये करण्यात आली आहे। आत्तापर्यंतच्या माहितीनुसार तुम्हाला लाभ समजलेत। आता हे लाभ मिळणार कोणाला, म्हणजे या योजनांसाठी लाभार्थी कोण आहेत? सेंट्रल गव्हर्नमेंटने काही ठराविक कुटुंबांना योजनेमध्ये सहभागी केले होते। आता राज्य शासनाने ज्या सर्व कुटुंबांना समाविष्ट केले आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्याही यादीमध्ये असणार आहे। त्यासाठी आधी नागरिक PMJAY म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये लाभार्थी आहेत का ते तपासले जाईल। नसतील तर त्यांना MJPJAY म्हणजे महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट करून घेतले जाईल। सध्या PMJAY योजनेत जनगणनेत समाविष्ट कुटुंब, अंत्योदय अन्न योजनेतील कुटुंब आणि ज्या कुटुंबांची शिफारस राज्य शासनाने केली आहे त्या कुटुंबांचा समावेश आहे। राज्य शासनाने MJPJAY योजनेमध्ये पिवळे रेशन कार्ड, अन्नपूर्णा योजना आणि केशरी रेशन कार्ड असलेल्या कुटुंबांचा गट अ मध्ये समावेश केलेला आहे। गट ब मध्ये पांढरे रेशन कार्ड धारक, सरकारी किंवा खाजगी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासहित इतर कुटुंब, तसेच ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे रेशन कार्ड नाही असे सरकारी किंवा खाजगी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासहित इतर कुटुंबांचाही समावेश केलेला आहे। गट क मध्ये शासकीय किंवा शासनमान्य आश्रमशाळेतील विद्यार्थी, शासकीय किंवा शासनमान्य अनाथ आश्रमातील मुले, शासकीय किंवा शासनमान्य महिला आश्रमातील महिला, शासकीय किंवा शासनमान्य वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक, माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकषानुसार पत्रकार व त्यांच्यावर अवलंबून असलेले कुटुंबीय सदस्य व महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणी जीवित महाराष्ट्र राज्याबाहेरील रहिवासी असलेले बांधकाम कामगार व त्यांची कुटुंबे या सर्वांचा समावेश करण्यात आला आहे। थोडक्यात या सर्वांना आता दरवर्षी प्रति कुटुंब 5 लाख रुपये आरोग्य संरक्षण मिळणार आहे। आता इथे गट ड सुद्धा दिलेला आहे। तो कोणासाठी?
तर असे रुग्ण ज्यांचा महाराष्ट्राच्या सीमा भागात अपघात झाला असेल, मग जखमी रुग्ण महाराष्ट्राबाहेरील किंवा देशाबाहेरील असेल आणि ते गट अ, ब आणि क मध्ये समाविष्ट नाहीत, त्यांचा गट ड मध्ये समावेश केलेला आहे. पण गट ड च्या रुग्णांसाठी आरोग्य संरक्षण फक्त 1 लाख रुपये प्रति रुग्ण प्रति अपघात इतके असेल. आता योजनेचा लाभ मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? ज्या लाभार्थ्यांचा समावेश PMJAY प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये होतो त्या लाभार्थ्यांना ई कार्ड्स दिले जातात. मित्रांनो, ई कार्ड म्हणजे आयुष्मान भारत कार्ड किंवा आपण ज्याला आभा कार्ड असे म्हणून ओळखतो. या लाभार्थ्यांना इतर कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता नसते. जे महात्मा फुले जन आरोग्य योजनेत गट अ चे लाभार्थी असतील त्यांना रेशन कार्ड आणि फोटो असलेले ओळखपत्र जसे आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर ID इत्यादी सादर करावा लागेल. गट ब च्या लाभार्थ्यांना पांढरे रेशन कार्ड नसेल तर डोमिसाइल सर्टिफिकेट किंवा तहसीलदार दाखला आणि फोटो ओळखपत्र सादर करावे लागेल. या गटातील सरकारी किंवा खाजगी कर्मचाऱ्यांना जर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबतचे स्वघोषणापत्र म्हणजे डिक्लेरेशन सादर करावे लागेल. गट क च्या लाभार्थ्यांना संबंधित संस्थेने दिलेले ओळखपत्र व फोटो ओळखपत्र सादर करावे लागेल. आणि जर लाभार्थी गट ड मधला असेल तर त्यांना अपघातग्रस्त व्यक्तीचा रुग्णालयातील जिओ टॅगिंग फोटो, रुग्णालयांना पोलिसांनी कळविलेला फोटो, आधार कार्ड, मतदार कार्ड व पॅन कार्ड यापैकी एक फोटो ओळखपत्र द्यावे लागेल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण PMJAY प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि MJPJAY महात्मा फुले जन आरोग्य योजना या दोन्ही योजनांच्या एकत्रीकरणामुळे मिळणारे आरोग्य संरक्षणाचे लाभ, लाभार्थी आणि कागदपत्रे जाणून घेतली. माझी आपणास एक विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून एखाद्या गरजू रुग्णांना या योजनेचा लाभ घेण्याकरिता उपयोग होईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.